नमस्कार सगळ्यांना। तर स्वागत आहे माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी 32 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहे। तर तुमच्याकडे पण कपडा कमी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, खूप फायदेशीर ठरेल। तर आधी मी पाठीमागील भागाची कटिंग करून घेत आहे कपड्यावरती। तर बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि खुली बाजू समोर आहे। तर इथे मी ब्लाउजची पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच, 14 इंच आहे, 1 इंच शिलाईसाठी घेतलेले आहे। आणि ते मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3.5 इंच। तर अशा पद्धतीने पूर्ण शोल्डर झालेला आहे 5.5 इंच। तुमच्याकडे पण कपडा कमी असेल तर हा व्हिडिओ बघा। तर इथे मी कमर घेतलेला आहे 8 इंच प्लस 2 इंच म्हणजे 10 इंच आणि छाती सेमच आहे 8 इंच प्लस 2 इंच 10 इंच। आणि इथे मी मुंडा घेत आहे 9 इंचावरती। तर शोल्डर आलेला आहे 6 इंचावरती। तर पाठीमागील मुंड्याचा आकार देत आहे 1.5 इंचावरती आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेत आहे परफेक्ट असा। जिथे आपला फिटिंग येतो तिथे आपल्याला गोलाकार थांबवायचा आहे। तर इथे पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे, कटिंग करत आहे। तर मी पाठीमागील भाग कपड्यावरती ठेवून बघत आहे अस्तर कमी पडतो का त्याच्यासाठी। तर इथे अस्तर कमी पडत आहे। तर बाही कटिंग करून घेत आहे आता। तर पाठीमागील मुंड्याचा आकार दिलेला आहे, मोजून घेतलेला आहे। तर पाठीमागील मुंड्याचा आकार आलेला आहे 9.5 इंचावरती। तर इथे मी कपड्याला डबल फोल्ड केलेला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि खुली बाजू समोर आहे। तर बाही होती 10.5 इंचाची। तर 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि मुंडा 9.5 इंच अशा पद्धतीने सरळ रेष मारून घेतलेली आहे। आणि इथे दंडघेर घेतलेला आहे 5.5 इंचावरती आणि मुंडा खोली केलेली आहे 3 इंचावरती। तर परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे, होऊ शकता अशा पद्धतीने। तर इथे 10.5 इंचाची बाही तयार आहे। तर बाही आणि पाठीमागील भाग दोन्ही कपड्यावरती झालेले आहेत, पण समोरील भागासाठी कपडा कमी पडत आहे। तर इथे मी पेपर घेतलेला आहे। सिंगल पेपर घेतलेला आहे आणि पाठीमागील भाग त्याच्यावरती ठेवून जशास तसे मार्किंग करून घेत आहे। बघू शकता अशा पद्धतीने। तर इथे समोरील मुंड्याचा गोलाकार देऊन कमी करत आहे 5 इंचावरती, कटिंग करून घेत आहे आता। तर इथे क्रॉस पट्टी 3.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे समोरून आणि इथे 3 इंचावरती। समोरील गळा घेतलेला आहे 6 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। अशा पद्धतीने चौकोन बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि कटोरी आहे 5 इंचाची। तर 5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि मुंड्याकडून 2 ते 2.5 इंचावरती कटोरी शेपसाठी मार्किंग करून घेतलेली आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आणि ते गळ्याच्या साईडने 1 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घेत आहे। परफेक्ट असा कटोरीचा शेप देऊन झालेला आहे। तर इथे समोरील भागाची मार्किंग झालेली आहे, कटिंग करत आहे आता।
तर उरलेला जो कपडा आहे तो आता मी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे पार्ट ठेवून मार्किंग करून घेत आहे. जर तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती ब्लाऊज कटिंग करायचे आहे पण तुमचा कपडा कमी पडत आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा. अशा पद्धतीने मी तिन्ही पार्ट ठेवून कटिंग करून घेत आहे. कटोरीचं पार्ट ठेवून मी मार्किंग करून घेत आहे. तर कटोरी वाढवून घ्यायची आपल्याला. तर ही जशास तसे मार्किंग करून घेत आहे आता. आणि या क्रॉस पट्टी पण ठेवून घेत आहे. तर गळ्याच्या साईडने 1 इंच आणि या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि याचा मध्य काढत आहे. मध्यापासून 1.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. तर परफेक्ट असा आपला कटोरीचा शेप वाढवून होईल. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा वाढवून बघा, तुमचा कटोरी परफेक्ट बसेल. आणि वरच्या साईडने कटोरी मार्किंग करत असताना फक्त आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंचावरती वाढवून घ्यायचं आहे. बाकीचं जशास तसं कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.